आज मी तुमच्यासाठी अतिशय पौष्टिक आरोग्यदायी अशी एक रेसिपी घेऊन आली आहे। ते आहे हिरव्या मुगाचं कढण। हे कढण तुम्ही रात्रीच्या वेळेला घेऊ शकतात किंवा ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांच्यासाठी पण खूपच उपयुक्त आहे। खूपच हेल्दी पदार्थ आहे हा। तर हा पौष्टिक पदार्थ मी कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीज मध्ये। सर्वात आधी मी इथे पाव वाटी एवढे हिरवे मूग घेतले आहे। हिरवे मूग आपल्याला भाजून घ्यायचे आहे। जर तुम्ही भिजवलेले हिरवे मूग घेतले तरी चालतील, पण जर भिजवले नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने भाजून घेऊ शकता। छान असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे रंग बदलेपर्यंत। त्यानंतर मी एका कुकरमध्ये याला घेतला आहे। आधी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि थोडं पाणी घालून मी याला 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे याच्या। हे बघा, इथे मूग छान शिजलेले आहे। मूग आपण असे पळीच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला घोटून घेऊया जेणेकरून हे छान मिळून येईल। त्यानंतर आपण याला फोडणी घालणार आहोत। अर्धा चमचा मी तूप घेतला आहे कढईमध्ये। जिऱ्याची फोडणी घालणार आहे। पाव चमचा जिरे घातले आहे। लसणाच्या पाकळ्या घातल्या आहे मी 2 कापून। छान लसूण लाल झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता घालणार आहोत। तुम्हाला जर इथे लाल तिखट घालायचं असेल तर लाल तिखटही घालू शकता। थोडं हिंग पण घालूया चवीसाठी। आणि अगदी चिमूटभर एवढी हळद मी इथे घालते आहे। छान मिक्स करून झाल्यानंतर आपण जे मूग शिजवले होते त्याच्यामध्ये घालून घेऊया। छान अशी फोडणी बसली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि थोडं चवीनुसार मीठही घातले आहे। छान उकळल्यानंतर आपलं हे कढण तयार झालेलं आहे। हे बघा, छान उकळी फुटली, तुम्ही पाहू शकता। खूपच चविष्ट लागतं हे गरमागरम खायला। हिवाळ्यात खायला तर खूपच छान आहे। छान आपण एका बाउलमध्ये याला काढून घेऊया। तुम्हाला जितकं पातळ घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता। थोडी कोथिंबीर घालूया चवीसाठी। हे बघा, आपलं छान असं पौष्टिक कढण इथे तयार झालेलं आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने हिरव्या मुगाचं कढण नक्की एकदा करून बघा। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा। बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन येईल। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।